नमस्कार. अखेर ममता बॅनर्जींचं सरकार राज्यपालांनी बरखास्त केलं. सरकार बरखास्त केलं नाही, विधानसभाच विसर्जित केली. आणि विधानसभा विसर्जित झाल्याबरोबर ज्या विधानसभेला जबाबदार असलेलं सरकार आहे ते आपोआपच निरस्त होऊन जातं. त्यामुळं ममता बॅनर्जी आता मुख्यमंत्री उरलेल्या नाहीत आणि भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालाय. काही वेळात कदाचित शपथविधीही होऊन जाईल. आता हा शपथविधी होत असताना मी एक दावा करतोय आणि तो दावा लवकरच खरा होणार आहे. लक्षात ठेवा, केंद्रात भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतामध्ये येणार आहे. 2029च्या निवडणुकीआधी हा चमत्कार घडणार आहे आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतात येणार आहे. कसं ते तपशीलवार सांगतो, जरा बघूया. भाजप बहुमतात कसं येणार आहे, मोदींना स्पष्ट बहुमत कसं मिळणार आहे, यासाठी काही पक्षांचं संख्याबळ समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा भाजपची स्वतःची 240 सदस्य सध्या लोकसभेमध्ये आहेत. लोकसभा 543 सदस्यांची आहे, म्हणजे 272 ते 273 एवढ्या जागा बहुमतासाठी भाजपला आवश्यक असतील. म्हणजे आता साधारणतः 32 जागा दूर आहे भाजप बहुमताच्या पासून. आता या 32 जागा कशा ऍड होणार आहेत हा प्रश्न आपल्याला पडला असेल. इंडी अलायन्स हे या सगळ्यातलं मोठं सूत्र आहे. कोणत्याही घटक पक्षाला धक्का न लावता भाजप आपलं बहुमत पूर्ण करणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हे लवकरच होणार आहे. तुम्ही पुन्हा म्हणाल सुरू झालं का फोडाफोडीचं राजकारण, मग असं फोडूनच बहुमत करायचं आहे का? हो, असं फोडूनच बहुमत करावं लागतं. डब्यातून जेव्हा सरळ बोटाने तूप निघत नाही तेव्हा तूप काढण्यासाठी बोट वाकडं करावं लागतं. वाकड्या बोटाने तूप काढता येतं आणि असं सारखं सारखं वाकड्या बोटाने तूप काढूनच रूप आणता येतं. साधं सरळ गणित आहे. मी या तोडाफोडीला अवैध अनैतिक वगैरे असलं काही समजत नाही. त्याचं कारण असं आहे की जेवढी माणसं आपल्या विचाराच्या विरोधात उभी आहेत त्या माणसांचं मनपरिवर्तन करून मतपरिवर्तन करून आपल्या बाजूनं उभं करणं आवश्यक असतं. ते केल्याने सरकार स्थिर राहतं. आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्या बाजूचं सरकार असणं आवश्यक आहे. असलेलं सरकार स्थिर राहणं आवश्यक आहे. त्याला अजिबात धक्का लागता कामा नये, तर एक एक गोष्टी पूर्ण करता येतात आणि त्या टप्प्याटप्प्याने करायच्या असतात. जसं मंदिर बांधलं, जसं 370 हटवलं, जसा ट्रिपल तलाक हटवला, जशी वेगवेगळी अभियानं नोंदवली गेली, तसं आपल्या मनातल्या गोष्टी करण्यासाठी आपल्या बाजूची माणसं जास्त वाढणं आवश्यक असतं. त्यामुळं या तोडफोडीला मी अनैतिक समजत नाही आणि मोदी करतायत ती गोष्ट अनैतिक नसते या मताचा मी आहे. मी आधीच सांगितलं आहे, मी माझी मतं व्यक्त करतो. मला तटस्थपणाचा आव आणून शिखंडी व्हायचं नाही आहे. शिखंडी होऊन मला अर्जुनाच्या समोर उभा टाकून पितामहांचा खून करायचा नाही आहे. त्यामुळं मी शिखंडी नाही, मी तटस्थ नाही. माझी मतं निश्चित आहेत. त्यामुळं मोदी बहुमतात कसे येणार आणि कोणाला कापणार हे कळणं आवश्यक आहे. चला मंडळी, मोदींचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोण कोण माणसं उपलब्ध आहेत, कोणकोणत्या पार्टी उपलब्ध आहेत ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या. भारताच्या राजकारणात काँग्रेसला कंटाळून अनेक पक्ष निर्माण झाले आणि या पक्षांनी आपापली सत्ता अबाधित ठेवली. अगदी तृणमूल काँग्रेसमधून बाजूला पडूनच झालेला पक्ष आहे. असे अनेक पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमधूनच बाहेर पडलेला पक्ष आहे आणि पुन्हा काँग्रेसमुळेच यांची वाट लागत गेली आहे. म्हणजे काँग्रेसमुळे हे बाहेर पडले, काँग्रेसला वैतागून हे बाहेर पडले आणि काँग्रेसची संगती धरून यांची वाट लागली. त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळं आता हे काँग्रेसकडे जाण्यापेक्षा किंवा आपली वाट लावून घेण्यापेक्षा यात असलेले नेते आपलं राजकीय आयुष्य नीट करण्यासाठी भाजपच्या जवळ जाण्याची जास्त शक्यता आहे. एक छोटीशी बातमी मी तुम्हाला याआधी दाखवतो. म्हणजे मी हा दावा हिंदीत केला होता की असं होणार आहे आणि सौगत राय नावाचे तृणमूल काँग्रेसचे खासदारच काय बोलतायत ते एकदा ऐकून घ्या. ती बातमी आणि ते काय बोलतायत या गोष्टी ऐकून घ्या.
और बड़ी खबर आप तक पहुंचा दें, न्यूज 18 इंडिया से बातचीत में टीएमसी सांसद सौगत रॉय ने बड़ी बात कही है। सौगत रॉय ने माना कि टीएमसी रूल में दादागिरी हुई है और टीएमसी सांसद ने कहा कि टीएमसी शासन में जबरन वसूली हुई है और स्थानीय दादाओं ने गलत माहौल बनाया। See, I have not spoken with too many people. Yesterday I was there in the county and came back. Not been feeling well, so I rested at home today. The obvious reply to your question is, there was A, Hindu concentration, and B, anti-incumbents. The two combined. It seems that among voters had a meeting somewhere together where they decided that they'll quietly vote for BJP. Security woman was not an issue. It is all surveys have revealed that Calcutta is the safest city in the country. There may have been an upsurge against local Dadaism, extortion, etc. But it never took place the form of a revoked. ऐकलं? आता यानंतर तुम्हाला पटलं असेल की पहिली पार्टी कोणती? तर तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेसकडे सध्या 28 किंवा 29 असे खासदार आहेत आणि यातून म्हणजे काही शक्य नाही फुटणं आणि कोण घ्यायलाय तरी कोण ते हृदय में काबा नैनो में मदीना म्हणणाऱ्या कोण घ्यायलाय, कशा करतात असले उगाच करायचे कुटाणे आणि अंगावर उडवून घ्यायची ती घाण. म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे, पातळ गुवावर गोटा टाकून अंगावर शिंतोडा उडवून घेऊ नये म्हणतात. तसं कोणी घेणार नाही तशा काही लोकांना. जर या 30 लोकांना आपण 30 धरू, 2930 करू, 30 लोकांना आपल्या बाजूला ओढायचं असेल तर 7-21 लागतील आणि 21 खासदारांना भाजप तृणमूलच्या फोडू शकतं. तृणमूलचेच 21 खासदार भाजपच्या संपर्कात जाऊ शकतात आणि तृणमूलमध्ये 21-22 खासदारांपेक्षा अधिकची फूट पडून 2-4 वगळता बहुतेक जण भाजपत समाविष्ट होतील, विलीन होतील ही स्थिती आहे. कारण तृणमूलमध्ये सध्या राजीनामा सत्र जोरात सुरू आहे. ज्या पद्धतीने खून करणं वगैरे सगळे विषय चाललेत, ज्या पद्धतीने ममता रिॲक्ट होत आहेत, म्हणजे ममता मानसिक संतुलन ढासळल्यासारख्या वागतात. राजीनामा देत नाही, जा कसा देतो, काय करतात बघते, हे वाक्य मानसिक संतुलन ढासळल्यासारखे आहेत. आणि नेता जेव्हा असं सर्वस्व पणाला लावू लागतो तेव्हा लोक फुटतात. उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं? सर्वस्व पणाला लावलं होतं, फुटले. त्यामुळं ममता बॅनर्जीची जवळपास 22-23 खासदार भाजपमध्ये समाविष्ट होतील आणि आता संख्या उरेल ती 10. 32 आवश्यक आहेत. आता संख्या उरेल ती 10. आपण 22च गृहीत धरूया, सगळेच्या सगळे नाही, अजून संख्या मोठी आहे, पण 10 लोक लागणार आहेत. आणि ही 10 लोक कुठून मिळतील? तर हे उपलब्ध आहेत महाराष्ट्रातून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट आणि शिवसेना UBT यांच्या खासदारांमध्ये असलेली अस्वस्थता. कारण कोणीही कुठे राहील हे लक्षात ठेवा. खासदार काय, आमदार काय, आपल्या पदरात किती पडणार आहे आणि काय पडणार आहे. एकदा फ्लूकमध्ये त्यावेळेला संविधान बदलाचा नारा लावून भीती दाखवून काही लोक निवडून आली. तर ही 15 खासदार याच्यापैकी साधारणतः 11 खासदार तरी सहज फुटू शकतात आणि ही 11 खासदार फुटून भाजपत समाविष्ट होणार आहेत. ते 22 हे 11 झाली 33 संख्या आणि या 33 संख्येसह लोकसभेत नरेंद्र मोदींची भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतात येईल. मग कोणत्या कुबड्यांची आवश्यकता असणार नाही, काही भीती वाटण्याचं कारण सुद्धा असणार नाही आणि आवश्यक असलेले सगळे कायदे संमत करून घेण्याची शक्ती सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि NDAच्या सरकारमध्ये येईल हे लक्षात ठेवा. त्यामुळं लवकरच उर्वरित कालावधीसाठी नरेंद्र मोदी पूर्ण बहुमताने येतील. तृणमूल काँग्रेस
UBT, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांचं अस्तित्व अगदी नगण्य होऊन जाईल. मी तिघांचाच दावा करतोय. आणखी काही पक्ष आहेत ज्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. आणि अजून एक भाकीत जाता जाता करून ठेवतो. लक्षात ठेवा, डाव्यांचा केरळातील बुरुज ढासाळला आहे. त्रिपुरातून ते बाद झालेले आहेत. पश्चिम बंगालात त्यांच्या शवपेटीवरती या निवडणुकीत शेवटचा खिळा ठोकला गेलेला आहे. पण जो हार्ड कोअर कार्यकर्ता नावाचा वर्ग असतो, तो कार्यकर्ता नावाचा वर्ग आपल्या विचारधारेत मोठा परिवर्तन करून तो नवा पर्याय शोधतो आहे. टोकाच्या डाव्या विचारसरणीकडून टोकाच्या उजव्या विचारसरणीकडे त्यांचा कल वाढू लागलेला आहे. त्यामुळं भविष्यात हा नक्षलवाद, हा माओवाद टाळून ते भाजपच्या छताखाली येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं संपलेला डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता आपलं माप भाजपच्या पारड्यात टाकण्याची जास्त शक्यता आहे. आणि ही शक्यता बघूनच भविष्यात मोदी अधिक सशक्त होतील, हेच मला दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज